नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आज विषय घेऊन आलेलो आहे की जे आपले शेतकरी मित्र नवीन शेळी पालन सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर त्यांनी कोणकोणत्या चुका करायच्या नाहीत तर ती माहिती मी संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. आणि जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही मित्रांनो, 5 ते 6 मिनटाचाच व्हिडिओ होणार आहे. पण तुम्ही जर 5 ते 6 मिनटं वेळ दिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईन किंवा तुम्ही ज्या चुका करणार आहेत त्या चुका करण्यापासून तुम्ही सावध होता मित्रांनो. तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो की जे आपण दुसऱ्याचं प्रॉफिट बघून आपण शेळीपालन सुरू करायला जातो. पण त्याच्या आधी एक विचार करावा की आपल्याला तितकं काम करायचं जमन का की हे मजूर केलेली बरी. इतकं भयानक मित्रांनो शेळी पालनाचं काम आहे का की तुम्हाला सांगतो मित्रांनो की ह्या शेळ्या ज्या आहेत तर म्हणजे दर दिवस कमीत कमी जर तुम्ही मोकळं शेळी पालन करणार असता, बंदिस्त जर करीत नसता तर ह्यांना 7-8 तास कंप्लीट दर दिवस मिरवावं लागतं, त्यांच्या मागं फिरावं लागतं मित्रांनो. त्याशिवाय काय जमत नाही. ही झाली सगळ्यात मोठी चुकी. दुसऱ्याचं बघून आपण शेळी पालन सुरू करणार आहेत. पण त्याच्या आधी एक विचार करा की तुम्हाला हे फिरायला जमन किंवा नाही जमन. त्याच्यानंतर दुसरी चूक आहे मित्रांनो, तुम्ही शेळी पालन सुरू करायच्या आधीच भला मोठा शेड बांधून त्याच्यामध्ये पैसे गुंततात मित्रांनो. तर तसं न करता मित्रांनो काय करा की तुम्ही लय झालं तर 5 शेळ्यापासून सुरुवात करा. म्हणजे तुमचे जर 5 शेळ्यापासून तुम्ही शेळी पालन सुरू केलं तर तुमचं काय होईल की जे तुम्ही पैसे गुंतणार आहेत शेडला तर ते पैसे तुम्ही कारण कशामुळे गुंतणार नाहीत की 5 शेळ्या बांधायला काय जास्त जागा लागत नाही. लय झालं 4-5 पत्राची जागा जर असेल, थोडाफार कोटा आपलं जनावर कोटा असतं तसं जर केला, चौकोनी एखादं जाळीचं बंड जर लावलं त्याला, लय झालं 10-15 हजारामध्येच तुम्ही शेड बनवू शकता आपलं 4-5 शेळ्या बांधण्यासाठी. तर असं जर केलं तर तुमच्या शेडला पैसे जाणार नाहीत. आणि ही झाली पहिली चूक की सगळ्यात मोठं शेड बांधू नका मित्रांनो. त्यानंतर तिसरी चूक आहे ती म्हणजे जर तुम्ही शेळी पालन आधी शेळ्या सांभाळायला नसत्या, अनुभव नसेल कोणत्याही गोष्टीचा, तर तुम्ही काय करा की गावरान शेळीपासून सुरुवात करा. दुसऱ्याच म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बघून आणि मोठ्याल्या शेळ्या बघून किंवा त्यांची जास्त विक्री बघून त्यांचं त्या जातीची शेळ्या घेऊ नका. कारण काय आहे की मित्रांनो ज्या जातीवंत शेळ्यात तर त्या शेळ्या ज्या आहेत तर मित्रांनो बिट्टल असन, शिरवळे असन, बोर असन, जमुनापुरी असन, ह्या जी शेळ्या आहेत मित्रांनो, काटेवाडी असन, तर ह्या शेळ्या मित्रांनो जातीवंत शेळ्या ज्या आहेत तर त्या शेळ्याला मित्रांनो रोगप्रतिकारशक्ती कमी त्या शेळ्याला. आणि आपली जी गावठी शेळी मित्रांनो त्यांना रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कानाकोपऱ्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गावठी शेळी सूट होऊन जाते आणि कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्याच्यामुळे जे नवीन शेळी पालन करणारे मित्र आहेत आपले त्यांनी गावरान शेळीपासूनच शक्यतो सुरू करावा. म्हणजे तुमचे जास्त पैसे जाणार नाहीत, तुम्हाला अनुभव येऊन जाईल आणि अडचणी येणार नाहीत. पैसे कसे कमी जातील की तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर बिट्टल शेळी घ्यायला गेलात, बोर जातीची शेळी घ्यायला गेलात तुम्ही तर तुम्हाला बाजारामध्ये भेटणार नाही. कारण की त्या शेळ्या बाजारामध्ये विकत नाहीत. अशा शेडवरच आपल्यासारखे नवीन शेळी पालन करणारे मित्र आहेत ते डायरेक्ट शेडवरूनच खरेदी करून नेतात. त्याच्यामुळे बाजारामध्ये काय शेळी भेटणार नाही. आणि शेडवर जर गेलात तुम्ही तर ते कमी पैशात मित्रांनो देत नाहीत. जर तुमची 10-15 हजारा शेळी गावरान भेटत असेल तर तुम्हाला 30-35-40 हजाराला ती शेळी घ्यावी लागते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही गावरान शेळीपासून सुरुवात करताना करा. आणि त्यानंतर ज्यावेळेस अनुभव तुम्हाला चांगला येईल त्यावेळेस तुम्ही चांगल्या जातीवंत शेळ्या घेऊ शकता मित्रांनो. आणि त्याच्यामधून तुम्ही पुन्हा ज्यावेळेस अनुभव येईल त्यावेळेस तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवू शकता. ही झाली तिसरी चूक मित्रांनो की तुम्ही जातीवंत शेळ्या पहिल्यांदाच घेऊ नका. जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर अनुभव असेल तर घेऊ शकतात, अनुभव नसेल तर तुम्ही गावरान शेळ्या घ्या. आणि ही झाली मित्रांनो तिसरी चूक. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर
10-12 शेळ्या घ्यायचं स्वप्न बघत असता, गडी असन आपल्याकडे, शेती कमी असन गडी असन, आणि आपण माहीत असतं की जरा गाड्याला काम कमी आहे आणि ह्या शेळ्या घेऊन देऊ, गाड्याच्या जीवावर जर तुम्ही शेळ्या घेऊन दिल्या मित्रांनो, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे की गाड्याच्या जीवावर शेळ्या घेऊ नका. नाहीतर तुम्ही आजच, मी सांगतो मित्रांनो, गाड्याच्या जीवावर जर शेळ्या घेतल्या तर तुम्ही आज फिरत. कारण काय तर मित्रांनो, गाड्याच्या जीवावर म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कापसाला जर पाळी घालायला लागलात तर ते गवत निघायलंय, गडी म्हणजे ते गवत त्या कापसातलं निघायलंय किंवा नाही निघायलंय, किंवा फवारताना ते कापसा औषध पडायलं का खाली पडायलं हे गडी बघत नाही आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही गाड्याच्या जीवावर शेळीपालन सुरू करू नका. किती खायली का नाही खायली, का दुखायलंय का गावात चालली हे अशी गडी लक्ष देणार नाही. त्याच्यामुळं गाड्याच्या जीवावर मित्रांनो शेळीपालन सुरू करू नका. त्यानंतर तुम्ही शेळ्या घ्यायच्या आधीच चारा व्यवस्थापन, बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो यूट्यूबवर मी की आधी चाऱ्याचं व्यवस्थापन करावं लागेल, मग शेळ्या घ्यायच्या आधीच जर तुम्ही 1 एकर 2 एकरचं चारा लावून बसत असतान आणि रान गुंतून बसत असताना, जे तुम्हाला उत्पन्न होणार रानातून चांगल्या, तेच रान जर गुंतून ठेवत असताना तुम्ही, तर ही सगळ्यात मोठी चूक करतात मित्रांनो. कारण की शेळ्याला जास्त खायला लागत नाही, आणि जर 4-5 शेळ्या घेतल्या तर तुम्ही लय झालं 10 गुंठ्याच्या आत, तितक्या 10 गुंठ्यामध्ये जर चारा केला तर 4-5 शेळ्याला असं खाऊन उरण इतका चारा मित्रांनो 5 गुंठ्यामध्ये होतोय, 5 ते 10 गुंठ्यामध्ये होतोय मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त चारा व्यवस्थापन करू नका. आधी अनुभव घ्या, नंतर शेळ्या जशा वाढत्यान तसं तुम्हाला चारा व्यवस्थापन जास्त वाढवायचं आहे. ही झाली मित्रांनो, ही एक चूक करू नका की जास्त रान गुंतू नका. त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो की काही यूट्यूबवर तुम्हाला जर बंदिस्त करायचे असेल शेळीपालन, तर तुम्हाला कंपाऊंड करावंच लागतं आहे, का की त्यांना शेळीला फिरायला जागा लागते. पण शक्यतो मित्रांनो अर्ध बंदिस्त शेळीपालन करा, का की काही बंदिस्त करा, काही ठेवी जा आणि काही चरायला ठेवी जा. त्यांनी काय होतं की मित्रांनो, पिल्ले चांगले होते, शेळ्या चांगल्या राहतात, आणि रोगप्रतिकारशक्ती शेळ्याची चांगली राहते आणि वाढते, आणि दुसरी गोष्ट जास्त आपल्या शेडमध्ये रोग येत नाहीत. त्याच्यामुळे अर्ध बंदिस्त शेळीपालन सुरू करा. पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन करता तर आज मित्रांनो तुम्ही फेल आहेत. कारण काय आहे की मित्रांनो, त्या जर पूर्ण तुम्ही बंदिस्त शेळीपालन करीत असताना तर त्या शेडवर जास्त रोग येण्याची शक्यता असते मित्रांनो, आणि शेळ्या पिल्ले जास्त दगावण्याची शक्यता असते, आणि म्हणजे त्यांचं जे वजन वाढायचं हे, तर जितक्या वेगानं जर मोकळी शेळी फिरली, आणि म्हणजे मोकळी शेळी जर फिरत असली तर तिचं वजन जितक्या वेगानं वाढतं आहे तितक्या वेगानं बंदिस्त शेडमध्ये वजन वाढणार नाही. ह्या होत्या मित्रांनो, ही होती आजची माहिती. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये शेअर करा मित्रांनो, आणि जर काय अजून माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.